गरुडाला उंच आकाशात उडताना पाहून चिमणी कधी उडायचं सोडून देत नाही. जरी तिला तिच्या मर्यादा माहिती असल्या तरी सुद्धा तिला तिच्या क्षमता सुद्धा माहीत असतात. आपल्यापेक्षा कोणीतरी चांगलं करतंय किंवा आपल्यापेक्षा कोणीतरी उंचीवरती आहे, आपल्यापेक्षा कोणीतरी पुढे आहे म्हणून स्वतःला कमी समजून प्रयत्न सोडून देण्यात काहीच अर्थ नसतो. स्वतःच्या क्षमता ओळखा आणि तुमचे प्रयत्न तुम्ही चालू ठेवा. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आज मी तुमचा आणखी एक भ्रम जो आहे तो दूर करणार आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की म्हणजे मी कशा पद्धतीने अभ्यास केला तर माझे मार्क्स वाढतील आणि त्याच्या पाठीमागे सगळेजण पळत असतात आणि जनरली सगळीकडे जे सांगितलं जातं आपण तेच फॉलो करतो. पण बऱ्याचदा आपल्याला माहिती नसतं की अगदी साधी सोपी एक ट्रिक आहे जी जर आपण फॉलो केली तर 100% आपला स्कोर वाढू शकतो. आणि ही 100% प्रूव्हन फॅक्ट आहे, जे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही ट्राय कराल तर तुम्हाला डेफिनेटली जाणवेल की तुम्ही त्या पद्धतीने जर अभ्यास केला किंवा त्या पद्धतीने जर तुम्ही एखादा घटक एखादा पॉईंट जर तुम्ही कंप्लीट केला आणि त्याच्यानंतर जर त्याच्यावरचे प्रश्न सोडवले तर कितीही अवघड प्रश्न असतील तरी तुम्हाला त्याची उत्तरं 100% येतील. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये हा विषय निवडण्याचं कारण काय होतं, कारण बरेच वॉरियर्स जशी एक्झाम जवळ येईल तसा हा प्रश्न मला विचारतात की मॅम स्कोर वाढत नाही आहे, वाचलेलं लक्षात येते, लेक्चर पाहिल्यानंतर समजते पण प्रश्न सोडवताना कुठेतरी गल्लत होतीये. बऱ्याच जणांचा स्कोर वाढत नाही हा तर प्रॉब्लेम आहे, पण बऱ्याच जणांना 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन होतं. मग हा जो काही सगळा प्रॉब्लेम आहे याच्या पाठीमागचं जे एक्झॅक्ट रिझन आहे ते आपण फाइंड आउट करूया. एक साधी गोष्ट जी तुम्ही ऑब्झर्व केली असेल, मी तर अर्थात केलीच आहे, पण तुमच्याही एक गोष्ट लक्षात आली असेल की रिसेंटली मी जी एक सिरीज सुरू केली ज्याच्यामध्ये आपण मेन्सचे जे PYQ आहेत ते घेत आहोत आणि त्याच्या एक्सप्लेनेशनमधून आपण पुढे येणाऱ्या एक्झामसाठीची तयारी करत आहोत. ज्यावेळेला आपण ते प्रश्न घेत आहोत तर त्याच्यामध्ये एका लेक्चरमध्ये जर मी 10 प्रश्न घेतले असतील तर कधी कधी 10च्या 10 प्रश्नांची उत्तरं तुमची बरोबर येत आहेत. आता अर्थात तो मेन्सचा पेपर आहे म्हणजे तुलनेने प्रीपेक्षा तो थोडासा अवघड असणार किंवा डीपमध्ये असणार हे तर आहेच. पण काही वॉरियर्सचं म्हणणं असं आहे की मॅम तुम्ही खूप सोपे प्रश्न घेता, अवघड प्रश्न घ्यायला पाहिजे त्याच्यापेक्षा. आता मला सांगा, तुम्ही ज्या एक्झामची तयारी करत आहात त्या एक्झामला विचारण्यात आलेले प्रश्न मी घेते, त्याच प्रश्नांचं एक्सप्लेनेशन मी घेते जे की प्रश्न आयोगाकडून विचारण्यात आलेले आहेत आणि तुमच्या एक्झामसाठी विचारले जाणारे प्रश्न सुद्धा आयोगाकडूनच विचारले जाणार आहेत आणि त्याचा कुठे ना कुठे रेफरन्स तुम्हाला जुन्या प्रश्नांमध्ये सापडतो म्हणजे सापडतोच. आणि ते प्रश्न जर तुम्हाला सोपे वाटत असतील आणि म्हणून तुम्हाला अभ्यास करताना असं वाटत असेल की नाही मी अवघड प्रश्नांचा सराव करायला पाहिजे, तर हा तुमचा निर्णय किंवा असं तुम्हाला वाटणं हे कितपत योग्य आहे. म्हणजे जसं की तुम्ही एखादा पेपर देऊन येतात, तुम्ही ज्या दिवशी पेपरला गेलात, कुठलाही कंबाईंडचा प्रीचा असेल, तो पेपर देऊन आल्यानंतर त्या दिवशीची तुमची रिॲक्शन काय असते की पेपर फार अवघड होता. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी जसे जसे दिवस जातात त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा त्या पेपरकडे पाहता तुम्हाला तो पेपर इझी वाटायला लागतो. बऱ्याच जणांना तर एक्झाम हॉलमधून बाहेर आल्याच तो पेपर इझी वाटतो, पण एक्झाम हॉलमध्ये तो पेपर त्यांना व्यवस्थितपणे देता आलेला नसतो. एक्झाम हॉलमध्ये तो पेपर तुम्हाला अवघड वाटतो. किंवा ज्यावेळेला तुम्ही PYQ अभ्यासत आहात त्यावेळेला तुम्ही 2019, 2020, 2021, 22 कुठलाही एक पेपर घेतला आणि तो पेपर जर तुम्ही सॉल्व्ह करायला लागलात तर तुम्हाला असं वाटतं की या वर्षी आलेला पेपर किती सोपा होता, मी ती एक्झाम द्यायला पाहिजे होती. तो पेपर जेव्हा तुम्ही आत्ता पाहत आहात तेव्हा तुम्हाला तो इझी वाटतो, पण ज्यावेळेला तुम्ही एक्झॅक्टली म्हणजे तो एक्झामचा टाईम असतो त्यावेळेला तुम्हाला तो अवघड वाटतो. मग हे का होतं हे तुम्हाला समजायला पाहिजे. अर्थातच एक्झाम हॉलमध्ये असताना जे काही प्रेशर, जे काही टेन्शन तुम्हाला येत असतं ते तुम्हाला मॅनेज करता आलं पाहिजे, हा एक मुद्दा तर आहेच. पण त्याचसोबत तुम्ही अभ्यास करताना कुठली काळजी घ्यायला पाहिजे. तुम्ही जेवढा सोप्या प्रश्नांचा सराव कराल ना तेवढे तुम्हाला अवघड प्रश्न सुटतील. आता हे काही जणांना हास्यास्पद वाटेल की असं थोडीच आहे की सोपे प्रश्न सोडवले तर आम्हाला अवघड प्रश्न सुटतील. अवघड प्रश्न कुठून तयार होतात हे तुम्हाला समजलं पाहिजे, किंवा अवघड प्रश्न अवघड का वाटतात असं मी म्हणेन. एखादा प्रश्न तुम्हाला अवघड वाटतो तो का वाटतो. एक साधं सिंपल उदाहरण घ्या की एखादी गोष्ट तुम्हाला करायला सांगितलेली आहे, मे बी तुमच्यावरती ते कंपल्शन आहे, जी की फार किचकट अशी गोष्ट आहे, खूप गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत आणि ती गोष्ट तुम्हाला सांगितली की हे असं असं तुला करायचं आहे.
अगदी साधं आपण दैनंदिन जीवनातलं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर तुम्ही बऱ्याचशा कलाकुसरीच्या वस्तू पाहता, बरंचसं विणकाम पाहता. काही लोक जे आहे ते सॉक्सपासून किंवा लॉकरपासून खूप सुंदर सुंदर जे आहे ते शोपीस बनवत असतात. आता जर समजा तुम्हाला तो शोपीस दाखवला आणि तुम्हाला सांगितलं की तुम्हाला असा शोपीस बनवायचा आहे किंवा अशा पद्धतीची एखादी वस्तू बनवायची आहे, जसं की एखादा कलश आहे, एखादा बदक आहे, एखादा मोर आहे, रंगबिरंगी धाग्यांनी किंवा लोकरीपासून किंवा आपण म्हणूयात की कापसापासून ते बनवलेलं आहे, वेगवेगळं साहित्य वापरलेलं आहे आणि तुम्हाला जस्ट तो मोर दाखवला आणि सांगितलं की हा तुम्हाला बनवायचा आहे. अर्थात तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच माहिती नसल्यामुळे किंवा ते दिसायला खूप आकर्षक दिसतंय, पण ज्यावेळेला तुम्ही त्याच्या जवळ जाऊन पाहता त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की हे खूपच काहीतरी गुंतवलेलं आहे जे की मला जमणार नाहीये. ती गोष्ट तुम्हाला अवघड वाटते आणि तुम्ही सरळ म्हणता की हे मला जमणार नाही. पण जर तीच गोष्ट तुम्ही स्टेप बाय स्टेप समजून घेतली, जर त्याच गोष्टीतला जो गुंता आहे तो कशा पद्धतीने गुंतला गेलेला आहे, म्हणजे ती लोकर कशा पद्धतीने गुंतली गेलेली आहे, हे जर तुम्हाला कोणी सांगितलं की अरे हे असं असं करायचंय, तर तुम्हाला ती गोष्ट इझी वाटायला लागेल. आणि फक्त इझीच नाही वाटणार, ती गोष्ट तुम्हाला इंटरेस्टिंग सुद्धा वाटेल की अरे हे तर एवढं सोपं आहे आणि हे किती छान आहे. म्हणजे जर मी असा धागा गुंतत गेलो किंवा गेले तर याच्यापासून हे तयार होते, जे की माझ्या इमॅजिनेशनच्या पलीकडे. सेम गोष्ट तुम्ही जर अभ्यासाच्या बाबतीत फॉलो केली तर तुम्हाला 100% अभ्यास केवळ सोपा वाटणार नाही, तर तो तुम्हाला इंटरेस्टिंग पण वाटायला लागेल. पण आपण काय करतो की पेपर फार हार्ड आहे आणि 40-45 मार्क्स पण मिळत नाहीत, मग मला हार्ड गोष्टी करायच्या आहेत. तुम्ही डिरेक्टली अवघड गोष्टींकडे जाता आणि कुठलीही गोष्ट ज्यावेळेला सुरुवातीला दिसतानाच अवघड दिसते त्यावेळेला ती करण्यासाठी आपला ब्रेन कधीच प्रिपेअर होत नाही. समजा तुम्ही पोहायला शिकायचं म्हणताय आणि तुमचा एक्सपिरियन्स हा आहे पहिला की तुम्ही कधीतरी पाण्यात पाय घसरून पडलेले असाल किंवा काहीतरी तुमच्यासोबत इन्सिडेंट झाला असेल, त्यावेळेला तुमच्या नाकातोंडात पाणी गेलं असेल, तर तुमच्या मनामध्ये ती पाण्याची भीती ही कायमस्वरूपी राहते. पण त्याच वेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीला पाहिलं, म्हणजे मी उदाहरण द्यायचं म्हटलं तर काही व्यक्ती ज्या आहेत त्या पाण्यावरती स्वतःचं शरीर पूर्ण असं सोडून देतात, ना त्या हात हलवतात ना पायांची मुवमेंट करतात काही, पण तरीसुद्धा त्यांचं शरीर पाण्यावरती तरंगत राहतं. हे कसं होतं? कारण त्यांना पोहण्याची टॅक्ट माहिती असते, त्यांना माहिती असते की पाण्यामध्ये गेल्यानंतर ॲक्च्युली त्यांना त्यांच्या बॉडीच्या बाबतीत काय करायचं आहे. बऱ्याच जणांना कदाचित हे माहिती नसतं, ते जस्ट पाण्यात उतरतात आणि स्वतःचं शरीर सोडून देतात, पण त्यांची बॉडी पाण्यावरती तरंगते. मग त्याच्यासाठी ती पाण्याची जी भीती आहे ती पहिल्यांदा तुमच्या मनातून गेली पाहिजे. तुम्ही हळूहळू हात पायाच्या मुवमेंट करायला शिकला पाहिजे. पाण्याच्या त्या फ्लोसोबत तुम्हाला कसं स्वतःच्या शरीराला मॅनेज करायचं आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. तुमच्या नाकातोंडात पाणी जाऊ नये म्हणून काय करायचं, श्वास कधी घ्यायचा हे तुम्हाला कळलं पाहिजे. सेम तीच गोष्ट तुम्हाला अभ्यासाच्या बाबतीत लागू पडते. ज्यावेळेला एखादा टॉपिक तुम्ही वाचताय, तो टॉपिक ऑलरेडी अवघड आहे असं खूप जणांनी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्ही तोच पूर्वग्रह डोक्यात ठेवून तो टॉपिक अवघड का वाटतोय हे न चेक करता त्या गोष्टीतल्या अवघडातल्या अवघड गोष्टींकडे पाहत बसतात आणि जे सोपं आहे ते तुम्ही पाहतच नाही आणि त्याचा परिणाम काय होतो, तुम्हाला तो घटक अवघड वाटायला लागतो. आता मी इथे लिहिले की सोप्या प्रश्नांचा सराव करा. हे मी लिहिले म्हणजे का लिहिलंय? बऱ्याच जणांना असं वाटेल की असं थोडीच असतं की सोप्या प्रश्नांचा सराव केला की अवघड प्रश्न सुटतील. अर्थात मी इकडे सुद्धा लिहिलं होतं ते की सोप्या प्रश्नांचा सराव केला तर अवघड प्रश्न हे 100% सुटतात. कसे सुटतात? अगदी एक साधं एक्झाम्पल मी तुम्हाला देते. समजा आपण विज्ञानचं उदाहरण घेऊया. विज्ञानमध्ये तुम्हाला अवघड वाटणारा, जनरली जो बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा घटक असतो तो असतो प्राणी वर्गीकरण किंवा वनस्पती वर्गीकरण. आता हे 2 टॉपिक आहेत जे की मोस्ट ऑफ द स्टुडंटना अवघड वाटतात आणि याच्यावरती प्रश्न येतात. मग आता जर आपण प्राणी वर्गीकरणाचा विचार केला तर काही वेळेला आयोगाने जे प्रश्न विचारलेले आहेत ते अगदी म्हणजे प्राण्यांची जी शरीर रचना असते, वेगवेगळे संघ जेव्हा तुम्ही अभ्यासता त्याच्यामध्ये प्राण्यांची जी शरीर रचना असते त्याच्यावरती प्रश्न विचारलेत. आपण काय करतो, ज्यावेळेला पहिल्यांदा बुक उघडतो आपल्याला लगेच प्लॅटीहेल्मिन्थस लक्षात ठेवायचं असतं, सिलेंटराटा लक्षात ठेवायचं असतं, पोरीफेरा लक्षात ठेवायचं असतं. आपल्याला माहिती आहे की याच्यातली अवघड नावं विचारली जातात, म्हणून तुम्ही काय करता, त्या अवघड नावांमध्ये घुसतात आणि ते पाठ करायच्या मागे लागतात. किंवा ते अवघड आहे ना तर मग मी हे परत वाचेन, हे मी परत नजरे घालून घालेन, मी परत लिहून काढेन. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो की पोरीफेरा आहे, सिलेंटराटा आहे, प्लॅटीहेल्मिन्थस आहे,
तर या संघांचा अभ्यास करताना तुम्ही बेसिक गोष्टी कधी समजूनच घेत नाही की याची उत्पत्ती कशी झाली आहे. मग एखादा जो प्राण्यांचा संघ आहे त्याच्यामध्ये त्या प्राण्यांच्या शरीराचं वर्णन करताना ती द्विस्तरीय आहे असंच का म्हटलेलं आहे, किंवा याला म्हणजे सिमेट्रिकल आहे की नाही हे असंच का म्हटलेलं आहे, किंवा एखाद्याच्या शरीरामध्ये देहगुहा आहे असंच का म्हटलेलं आहे, की सुडोसिलोम का आहे एखादा, युसिलोमेट का आहे एखादा. या कन्सेप्ट तुम्ही कधी समजूनच घेतलेल्या नसतात आणि म्हणून तुम्हाला ते अवघड वाटायला लागतं. पण याच गोष्टी जर थोड्याशा उलगडून तुम्ही पाहिला तर त्या टॉपिकमधला फक्त इंटरेस्ट जागा होत नाही, तर तो टॉपिक तुम्हाला इझी वाटायला लागतो. उरतो प्रश्न त्याच्यामध्ये असणारी अवघड नावं. तर अर्थात त्या गोष्टी आपल्या परिचयाच्या नसतात ना, त्या आपल्या रोजच्या बोलण्यातल्या असतात. ते शब्द आपल्यासाठी कम्प्लिटली अननोन असतात आणि केवळ अननोन नसतात तर ते उच्चारायला थोडेसे किचकट असतात, म्हणून ते आपल्याला डिफिकल्ट वाटतात. पण त्याच शब्दांचा जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टींसोबत जर संबंध लावला किंवा त्या पद्धतीने ते लक्षात ठेवलं तर ते तुम्हाला इझी जाऊ शकतं. जसं की प्राणी वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये आणि वनस्पती वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये मी आपल्या चॅनलवरती ट्रिकचे काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. वनस्पती वर्गीकरणाचं पण केलं आणि प्राणी वर्गीकरणाचं तर मी तुम्हाला जे या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, की ज्या कन्सेप्ट न समजल्यामुळे तुम्हाला अवघड जातं, तर त्या कन्सेप्ट क्लिअर करणारं एक लेक्चर जे आहे ते मी अपलोड केलेलं आहे. अर्थात 2-3 लेक्चर मी अपलोड केलेत. सायन्स बाय वॉरियर ऑफिसर असं सर्च करा आणि ते लेक्चर पहा. पहिलं जे लेक्चर आहे ते मी लेक्चर का बाप आया असं टायटल देऊन टाकले, कारण प्राणी वर्गीकरणाचं एवढं सोपं लेक्चर मी स्वतः तरी यूट्यूबवरती पाहिलेलं नाही. तेवढं ते मी एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे की ते एक लेक्चर पाहिलं की तुम्हाला बाकीच्या संघांबद्दल माहिती करून घेण्यात इंटरेस्ट निर्माण होतो. कारण ज्या गोष्टी सोप्या आहेत त्या आधी समजून घ्या आणि मग तुम्ही अवघडकडे जा, म्हणजे तुमचं ब्रेन सुद्धा ती गोष्ट एक्सेप्ट करायला लागेल. तुमच्या म्हणजे डोक्याला जर एखाद्या गोष्टीची आधीच भीती वाटली किंवा आधीच ती गोष्ट फार अवघड आहे असं जर तुम्हाला वाटलं तर अर्थात ती गोष्ट करण्यासाठी तुम्ही कधीच तयार होत नसता आणि तयार झाला तरी मग त्याच्यामध्ये तुम्ही कुठे ना कुठेतरी अडखळत असता. म्हणून सोप्या गोष्टी करा. आता उरतो सोप्या प्रश्नांचा सराव करा म्हणजे काय. आता जेव्हा मी आयोगाचे प्रश्न घेते तेव्हा तुम्हाला ते प्रश्न इझी वाटतात, पण तेच प्रश्न जेव्हा तुम्हाला सोडवायचे आहेत म्हणजे अर्थात PYQ सोडवताना इझी वाटतात, पण ज्यावेळेला तुम्ही पेपर द्यायला जाताय त्यावेळेला जर तो पेपर आला जो की आयोगाचा आहे तर मात्र तो तुम्हाला अवघड वाटतो. असं का होतं? कारण तुमची एक विचारधारा बनलेली आहे की म्हणजे मी ठराविक एक प्रश्न सोडवेन, मी ठराविक टेस्टचा सराव करेन, त्याच्यानंतर मी एक्झामला जाईन. तोच प्रश्न एक्झामच्या हॉल बाहेर आल्यानंतर तुम्हाला इझी वाटायला लागतो. मग जर आत्ता तुम्ही आयोगाचे पेपर सोडवताना तुम्हाला तो इझी वाटत असेल तर येणारा पेपर पण इझी वाटायला पाहिजे. लास्ट टाइम जो म्हणजे 8 ऑक्टोबरला जो पेपर झाला त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचं म्हणणं असं होतं की करंट अफेअर्स फार हार्ड होतं. काही जणांचं म्हणणं होतं की आम्ही तर करंट अफेअर्समध्ये 10-12 मार्क्स घेतलेत. मग हे कसं काही शक्य होतं की एखाद्याला एखादा घटक अवघड वाटतो, एखाद्याला एखादा घटक सोपा वाटतो. तर हा तुमच्या अभ्यासाचा प्रश्न आहे. तुम्ही कुठल्या गोष्टीला फोकस करता तिथे गेल्यानंतर, तुम्हाला म्हणजे तुमचा इगो बाजूला ठेवता येतो का, या सगळ्या गोष्टींचा तिथे अर्थातच संबंध असतो ज्यावेळेला तुम्ही पेपरला जाता त्यावेळेला. मग अभ्यास करताना सुद्धा यांचा संबंध असतो. तर एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की टेस्ट सिरीज वर्सेस आयोग. आपल्याकडे ना एक टेंडन्सी बनत चालली आहे की ज्या टेस्ट सिरीजला मुलांना स्कोर करता येत नाही, ज्या टेस्ट सिरीजला मुलांचे मार्क्सच येत नाहीत, ज्या टेस्ट सिरीजला मुलांना 30 किंवा 40च मार्क्स मिळतात आणि हायएस्टवाला म्हणजे जो टॉपर असतो तो कुठेतरी 45च्या दरम्यान 48च्या दरम्यान मिळतो किंवा 2-3च मुलं असतात जी या रेंजमध्ये आहेत. असा पेपर जेव्हा आपण पाहतो कुठल्याही टेस्ट सिरीजचा, आपल्या डोक्यात एक गोष्ट फिट बसते की ही टेस्ट सिरीज सगळ्यात बेस्ट आहे आणि आपण या टेस्ट सिरीजच्या मागे पळतो. ठीक आहे, कारण आपल्या डोक्यात काय असतं की जेवढा अवघड पेपर असेल टेस्ट सिरीजचा, जेवढे फसवे प्रश्न असतील, जेवढं काहीतरी उलटसुलट करून विचारलेलं असेल, जेवढं एका शब्दामध्ये पकडलेलं असेल, तेवढी ती टेस्ट सिरीज चांगली आणि त्या टेस्ट सिरीजमधून माझा स्कोर वाढणार आहे. ठीक आहे, अर्थात या टेस्ट सिरीजचा तुम्हाला 100% फायदा होत असतो. असं बिलकुल मी म्हणत नाही की या टेस्ट सिरीजचा फायदा होत नाही. या टेस्ट सिरीजचा 100% तुम्हाला फायदा होत असतो. पण त्याचबरोबर तुम्ही ही गोष्ट बिलकुल डिनाय नाही करू शकत की या टेस्ट सिरीजपेक्षा आयोगाचा जो पेपर असतो तो 100% इझी असतो. टेस्ट सिरीज ही कशासाठी असते? ज्यावेळेला तुम्ही ही अवघडवाली टेस्ट सिरीज देता त्यावेळेला ती टेस्ट सिरीज सोडवताना तुमच्या डोक्यामध्ये कुठल्या गोष्टी असायला पाहिजेत. मला 36
ते 40, 30 ते 40, 42, 45 एवढे मार्क्स पडतायत, हा तुमचा फोकस पाहिजे की ही टेस्ट तुम्ही कशासाठी सोडवत आहात ते तुमचं ध्येय डोळ्यासमोर फिक्स पाहिजे. याचा पहिल्यांदा जो काही गोंधळ तुमच्या डोक्यात आहे ना, तो दूर करा. टेस्ट सिरीज जेव्हा तुम्ही सोडवता, एक साधं सरळ वाक्य जे की आयोगाने जर विचारलं असतं तर आयोगाने ते सरळच विचारलं असतं, पण तेच वाक्य टेस्ट सिरीजमध्ये फिरवून विचारलेलं असतं. एखादा शब्द इकडे तिकडे केलेला असतो, खूप गोंधळामध्ये टाकलेलं असतं. हे कशासाठी असतं? तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड. तुम्हाला पेपर सोडवताना जर पेपरमध्ये थोडी जरी इकडे तिकडे काहीतरी चूक झालेली असेल त्या प्रश्नामध्ये, तर ती तुम्हाला फाइंड आउट करता आली पाहिजे. ती चूक फाइंड आउट करून तुम्हाला बरोबर उत्तरापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. तुम्हाला टाइम मॅनेज करता आला पाहिजे. जिथे खूप अवघड प्रश्न आहेत, तो प्रश्न जो की तुम्हाला सुटणारच नाहीये, तुम्हाला 100% माहिती की बाबा रे हा आपला विषयच नाहीये, म्हणजे इकडे आपण जाऊच नाही, तर तिथे तुम्हाला थांबायचं कळलं पाहिजे. म्हणजे तो क्वेश्चन तुम्हाला स्किप करायचं कळलं पाहिजे. उगीच काहीतरी कारण म्हणून ढगात गोळ्या मारायचेत, ही जी तुमची प्रवृत्ती असते, निगेटिव्हमध्ये जास्त जातात, ते तुम्हाला कमी करायचे. तर त्याच्यासाठी टेस्ट सिरीज असते. पण आपण काय करतो, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवतो आणि या टेस्ट सिरीजमध्ये मला मॅक्झिमम मार्क्स मिळाले पाहिजेत आणि त्या टेस्ट सिरीजमध्ये मार्क्स नाही मिळाले म्हणजे माझा स्कोरच येणार नाही, हा विचार करून तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता आणि जे तुमच्या हातचे मार्क्स असतात ते सुद्धा तुम्ही घालवून बसता. टेस्ट सिरीजचे जर तुम्ही समजा 10 पेपर सॉल्व्ह करत असाल तर ते सॉल्व्ह करा. तर 10 पेपरला तुम्हाला वेळ पुरला का हे फाइंड आउट करा. तर 10 पेपरमध्ये तुम्ही किती प्रश्न अटेम्प्ट करू शकलात ते फाइंड आउट करा. अटेम्प्ट म्हणजे फक्त असं नाही की मी 100 पैकी 80 सोडवलेत, 90 सोडवलेत, नाही. त्या 90 पैकी किती प्रश्न असे आहेत जे मी ॲक्च्युली प्रश्न वाचून समजून घेऊन सोडवलाय. किती प्रश्न असे आहेत जे की मी उगीच म्हणजे लास्ट 2 मिनिट्समध्ये 3 मिनिट्समध्ये मी गोल गोल करत गेलोय, हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे तुम्हाला समजेल की तुम्हाला टाईम मॅनेज करता येतोय की नाही, माझी ॲक्युरसी कशी आहे. त्या एका तासामध्ये ज्यावेळेला काळजाची धडधड वाटते की अरे वेळ संपत चाललाय, मला एवढे सगळे प्रश्न सोडवायचे आहेत, त्यावेळेला मला टाईम मॅनेज करता येतोय का, त्यावेळेला मला स्वतःवरती नियंत्रण ठेवता येते का की अरे वेळ जातोय पण तरीसुद्धा मी माझं डोकं शांत ठेवून माझ्या प्रश्नावरती फोकस करू शकत आहे का. आणि त्या टेस्ट सिरीजमधून जे काही मला नवीन मिळतंय, जे की माझ्या वाचनात आलेलं नाही आहे, ते मला तिथे ॲड करायचं आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की एखाद्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्ही जे रेफरन्स बुक यूज केलेलं आहे त्याच्यातून प्रश्न आलेले नाही आहेत म्हणून एक्झाम 1-1.5 महिन्यावरती आल्यानंतर तुम्ही तुमचा रेफरन्सच चेंज कराल. बिलकुल नाही. बऱ्याचदा तुम्ही एखादी टेस्ट सिरीज जॉईन करता आणि टेस्ट सिरीजच्या एक्सप्लेनेशनमध्ये तुम्हाला सांगितलं जातं की हा प्रश्न या पुस्तकातून घेतलाय. जनरली ज्या पुस्तकाला म्हणजे ज्या सब्जेक्टला एकापेक्षा जास्त पुस्तकांचा रेफरन्स असतो, उदाहरणार्थ इतिहाससारखा विषय, तर तिथे तुम्ही खूप सगळे रेफरन्सेस तुम्हाला अवेलेबल असतात. मग ते अगदी स्टेट बोर्ड असेल, YCM असेल किंवा मग बाकीचे जे आहेत ते सगळे रेफरन्सेस असतात. मग त्याच्यामधले जर 15 प्रश्न असतील तर तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी किंवा 2-3 प्रश्नांनंतर पुढचा प्रश्न हा वेगळ्या रेफरन्समधून आलेला पाहायला मिळेल. मग म्हणून तुम्ही ती सगळी पुस्तकं वाचायला पाहिजेत का? नाही. जेवढा डाटा तुम्हाला तिथून कलेक्ट करता येतोय तेवढा तुम्ही निश्चितपणे करा. पण म्हणून तुम्ही तुमचे रेफरन्सेस लास्ट मोमेंटला येऊन बिलकुल चेंज करू नका. या सगळ्या चुका तुमच्या होतात आणि म्हणून तुमचा स्कोर इन्क्रीज होत नाही. तर इथे मी लिहिलंय की आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये राजकोषीय धोरण असेल, सार्वजनिक वित्त असेल किंवा राष्ट्रीय उत्पन्न असेल, हे टॉपिक अवघड जातात. का अवघड जातात? कारण आपण त्याच्यातला अवघडवाला जो पार्ट आहे डिरेक्टली त्याच्याकडे जातो, त्याला हात लावण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही ज्यावेळेला राष्ट्रीय उत्पन्न अभ्यासताय त्याच्यातल्या छोट्या छोट्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या समजून घ्या ना, की स्थूल देशांतर्गत उत्पन्न म्हटलंय, मग तुमच्या भाषेमध्ये आधी समजून घ्या की देशाच्या आतमध्ये आहे, मग देशात फक्त काय आपण एकटेच राहतो का, किंवा फक्त भारतीय लोक राहतात का, किंवा जे उत्पन्न मिळतंय ते केवळ भारतीय कंपन्यांकडून, भारतीय उद्योगांकडून मिळतंय का, बाकीचे पण लोक आहेत जे की बाहेरून आलेले आहेत, बाकीच्या कंपनी आहेत ज्या बाहेरून आलेल्या आहेत. इव्हन आपण स्वतः ज्यावेळेला तुम्ही तुमचा स्वतःचा विचार कराल त्यावेळेला तुमच्या जवळच्या कितीतरी गोष्टी तुम्हाला अशा सापडतील ज्या की इंडियन कंपनीच्या नाहीतच, म्हणजे मेड इन इंडिया नाही आहेत, त्या बाहेरच्या कुठल्या तरी कंट्रीने बनवलेल्या आहेत, त्या तुम्ही वापरताय. मग याच्या पैशांचं काय होत असेल? अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनाशी रिलेट करता येतील त्या पद्धतीने रिलेट करून त्या समजून घ्या आणि त्याला अभ्यासामध्ये उतरवा. फायदा हा होईल की तुम्हाला इंटरेस्ट निर्माण होईल. ज्यावेळेला छोट्या छोट्या गोष्टी त्यातल्या कळायला लागतील तुम्हाला, त्यावेळेला तुम्हाला वाटेल अरे हे किती इंटरेस्टिंग आहे, किती मजेशीर आहे, हे करताना मजा येते. आणि मग तुम्ही अवघडातली अवघड गोष्ट शिकताना सुद्धा एक तुमची क्युरियोसिटी जागी असेल आणि दुसरा मुद्दा ती शिकताना तुम्हाला भीती वाटणार नाही आणि कंटाळा येणार नाही.
म्हणूनच जे मी सांगते की सोप्या प्रश्नांचा सराव करा. इकडे डिरेक्टली अवघडमध्ये घुसण्याआधी जे छोटे छोटे प्रश्न आहेत, जे सोपे आहेत, त्या प्रश्नांचा सराव करा. त्या सोप्यामधूनच तुम्हाला अवघडचं उत्तर सापडतं. कारण अवघड गोष्ट ही कम्प्लिटली अवघड कधीच नसते. ती छोट्या छोट्या सोप्या गोष्टींचंच एक मिश्रण असते. छोट्या छोट्या सोप्या गोष्टी ज्या आहेत त्या एकत्र आलेल्या असतात आणि त्याच्यापासून ती बनलेली असते. फक्त एवढंच की सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी असल्यामुळे ते आपल्याला डिफिकल्ट वाटायला लागतं. दुसरा मुद्दा येतो फॅक्टचा. बऱ्याचशा गोष्टीमध्ये तुम्हाला फॅक्ट्स पाठ करावे लागतात आणि मग बऱ्याच जणांचा हा कमजोर मुद्दा असतो की फॅक्ट पाठ करायचे तर माझ्या लक्षात राहत नाही. फॅक्टला सुद्धा तुम्ही इतर गोष्टींशी रिलेट करा. जसं की मी आता तुम्हाला इथे वनस्पती वर्गीकरणाचं जर उदाहरण दिलं तर मी टेरिडोफायटाची एक ट्रिक तुम्हाला दिली होती. टेरिडोफायटा ज्यावेळेला तुम्ही अभ्यासता त्यावेळेला त्याच्यामधल्या ज्या वनस्पती आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर मग बऱ्याचशा वनस्पती आहेत, जसं की आता टेरिडोफायटा हे नाव तर तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे. त्याच्यानंतर सिलाजेनेला आहे, त्याच्यानंतर नेचे आहे, ऑडियंटम आहे. तर आता हे जे काही वेगवेगळ्या वनस्पती आहेत त्या जर तुम्हाला लक्षात ठेवायच्या असतील तर मग आपली जी ट्रिक होती, जसं की टेरिडोफायटाचा मी ऑलरेडी जो व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही पाहू शकता. मास आहे तो टेरिसवरती नाचतोय आणि तिकडून शिला येते 21 लाखाच्या म्हणजे 21 एक्टमच्या ऑडी गाडीमध्ये येते, ऑडियंटम आहे. तर हे जे शब्द असतात ना ते तुम्ही ज्यावेळेला तुमच्या दैनंदिन जीवनातल्या कुठल्या तरी गोष्टीशी रिलेट करता तर ते अवघड शब्द जे आहेत, जरी तुम्हाला एक्झॅक्टली शब्द नाही आठवले, जसं की आता काही वनस्पतींची नावं मला एक्झॅक्टली आठवत नाहीत, पण ज्यावेळेला तुम्हाला प्रश्न येतो त्यावेळेला तरी ॲटलिस्ट तुम्ही ते आयडेंटिफाय करू शकता की हे कशाशी रिलेटेड आहे किंवा याचं उत्तर कुठलं असेल. आणि त्याच्यासाठी मग तुम्हाला या इझीवाल्या ट्रिक्स ज्या आहेत त्या तिथे ॲप्लाय कराव्या लागतात, तर तुमचे मार्क्स वाढतात. आणखी एकदा सांगते की तुम्ही जेवढं अवघड गोष्टींच्या मागे पळाल की हे खूप अवघड आहे म्हणून मी करून पाहीन आणि मग माझा स्कोर वाढेल, तेवढा तुमचा स्कोर कमी येईल. एखाद्या टेस्ट सिरीजमध्ये तुमचा स्कोर फार कमी येत असेल तर त्याचं टेन्शन घेऊ नका. त्या टेस्ट सिरीजमधून बाकीच्या प्रश्नातून जी तुमची तयारी होते त्या प्रश्नांवरती तुम्ही फोकस करा की या प्रश्नाचं उत्तर मला नाही आलं किंवा हे मला माहिती नव्हतं, पण त्याच्या ॲनालिसिसमधून मला ही एक्स्ट्राची माहिती जी आहे ती मिळालेली आहे. आणि एखादी गोष्ट काहीही करून बिलकुलच समजत नाही आहे, देन जस्ट स्किप इट. ज्यावेळेला तुम्ही एक्झामच्या या टप्प्यावरती आहात की तुमची एक्झाम जवळ आली आहे तर त्या गोष्टीचा नाद सोडून द्या की नाही, हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत मी बाकी काहीच करणार नाही. कदाचित त्या टॉपिकवरती एखादा प्रश्न येईल, 1 मार्काचा असेल, पण त्या वेळेमध्ये जे तुम्ही बाकीचे 5 प्रश्न आहेत, बाकीच्या 5 मार्क्सची जी तयारी करू शकता ती तुमची मागे राहून जाईल. त्याच्यामुळे कुठल्या वेळेला काय पकडायचं आणि काय सोडून द्यायचं हे सुद्धा माणसाला कळलं पाहिजे. आणि म्हणूनच जे एक्झाममध्ये येणारे तुमचे 100 प्रश्न असतात त्या 100 प्रश्नांची तयारी किंवा 100 प्रश्नांचा अभ्यास तुम्हाला करायचा नसतो. नाही ते 100च्या 100 प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजेत असं तुम्हाला ठेवायचंही नसतं तुमचं ध्येय. कारण या 100 प्रश्नांमध्ये काही प्रश्न असे असतात जे जाणून बुजून तुमची मानसिकता खराब करण्यासाठी टाकलेले असतात, जे की तुम्हाला कळतंय का की या वेळेला म्हणजे जिथे तुमची मानसिकता खराब होते तिथे तुम्ही स्वतःला खरंच शांत ठेवून पुढच्या प्रश्नाकडे जाऊ शकता का? या गोष्टी इगोवरती घ्यायच्या की सोडून देऊन पुढच्या प्रश्नाकडे जाऊन पुढचा प्रश्न सोडवायचा हे तुम्हाला समजतं आहे का? म्हणून ते प्रश्न टाकलेले असतात. आणि सेम अभ्यास करताना सुद्धा हे तुम्हाला कळलं पाहिजे की कुठली गोष्ट आहे की ज्या गोष्टीला मला इगोवरती घ्यायचं नाही. हां, डेफिनेटली घ्या. तुमची एक्झाम म्हणजे तुम्ही पुढच्या वर्षीच्या एक्झामसाठी तयारी करत आहात आणि आत्तापासून तुमचा अभ्यास चालू आहे. मग काही गोष्टी अवघड आहेत आणि तुम्हाला काही करून तो टॉपिक परफेक्ट करायचा आहे तर डेफिनेटली त्या गोष्टीच्या खोलामध्ये जा, एक एक गोष्ट समजून घ्या आणि त्याची तयारी करा. पण ज्यावेळेला एक्झाम तुमची जवळ आली आहे त्यावेळेला तसल्या भानगडीत पडू नका, कारण त्या एका टॉपिकमुळे तुमचं बाकीचं खूप जास्त नुकसान होईल. तर परत एकदा मी पुन्हा एकदा सांगते, सोप्या प्रश्नांचा सराव करा. म्हणजे काय, रिव्हर्स सायकोलॉजी यूज करा. सोप्या गोष्टी शिकत जा, अवघड गोष्टी आपोआप कळत जातील. आता हे सोपे प्रश्न म्हणजे काय, जसे की आयोगाचे प्रश्न आहेत जे की तुम्हाला खूप इझी वाटतात आणि जर कोणी तुम्हाला एक्सप्लेन करायला लागलं तर तुम्हाला असं वाटतं की अरे एवढे इझी प्रश्न कशाला घेतात हे लेक्चरमध्ये. त्याच्या पाठीमागचा हेतू हाच आहे की जे आयोगाचे प्रश्न आहेत, म्हणजे उदाहरण द्यायचं म्हटलं तर ज्यावेळेला मी 2021चा 2022चा पेपर घेतला, 2017-18चा पण पेपर घेतला, आय थिंक फक्त 2019चा बाकी असेल. तर ज्यावेळेला या पेपरच्या क्वेश्चन्सचं मी एक्सप्लेनेशन घेत होते तर जे 10 प्रश्न पॉलिटीचे एका पेपरमध्ये आलेले आहेत, तुम्ही दुसरा पेपर म्हणजे मी 2 पेपर एक्सप्लेन केले तर त्या 2 पेपरमधले 5 ते 6 प्रश्न सिमिलर आढळले. सिमिलर म्हणजे काय, तर असं नाही की ॲज इट इज प्रश्न उचलून तिकडे कॉपी केलाय. पहिल्या पेपरमध्ये जे काही प्रश्न आहेत
त्या प्रश्नांच्या ॲनालिसिसमध्ये जी काही माहिती मी सांगितली त्याच्यातूनच पुढचे 4-5 प्रश्न तयार होत होते, जे की दुसऱ्या वर्षीच्या पेपरमध्ये आले होते. 2 पेपर केले, तिसऱ्या पेपरला गेल्यानंतर हा नंबर थोडा वाढला, म्हणजे 7 ते 8 प्रश्न सापडले की जे की समान आहेत. म्हणजेच जर तुम्ही या पद्धतीने ॲनालिसिस करत गेला तर तुम्हाला 10 पैकी म्हणजे 10 प्रश्न येत असतील एखाद्या विषयाचे, तर तुम्हाला 7, 8, 9 पर्यंत प्रश्न असे सापडतात जे तुम्ही मागचे प्रश्न जे तुम्ही ॲनालिसिस केलेलं आहे, एक्सप्लेनेशन केलेलं आहे, त्याच्या रेफरन्समधून आलेले आहेत. मग आता ते करायचं की नाही काहीतरी अवघड शोधायचं म्हणून अवघडच्या मागे पळायचं, हा तुमचा प्रश्न आहे. तुम्हालाही स्वतःला असं वाटत असते की जर समजा ती गोष्ट फार अवघड आहे तर ती माझ्यासाठी हेल्पफुल आहे. जर एखादी गोष्ट इझी आहे तर तुम्हाला वाटतं की हे खूप इझी आहे आणि हे मी करायची गरजच नाही आहे, हे तर मला ऑलरेडी येते. पण जे तुम्हाला ऑलरेडी येते ते तुम्हाला जर एक्झामच्या दिवशी एक्झाम हॉलमध्ये पेपर सोडवताना जर नाही आलं तर त्याच्यानंतर तुम्हाला जे दुःख होईल ना, त्याची तुलना तुम्ही कशाशीच नाही करू शकणार. केवळ पश्चाताप, रिग्रेट असेल की हे किती सोपं होतं, हे मला येत होतं, पण अवघड प्रश्नांच्या नादात मी याच्याकडे कधीच लक्ष दिलं नाही आणि हे मी एक्झामच्या दिवशी चुकवून आलो. मग ते जे 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन असतं ना, ते पण याच्यामुळेच असतं की एखादा प्रश्न सोपा असतो, एखादा प्रश्न अवघड असतो, आपण अवघडला जास्त प्रेफर करतो आणि मग सोपी जी गोष्ट आहे ती आपण समजून घेत नाही आणि ज्यावेळेला ते 2 ऑप्शन येतात ना, त्यावेळेला आपलं तिथेच मेन कन्फ्युजन होतं की आता मी हा ऑप्शन देऊ की तो ऑप्शन देऊ. रिव्हिजन कमी पडते तुमची, हा तर मुद्दा आहेच, पण रिव्हिजन करताना पण फक्त रीडिंग करायचं का रिव्हिजन करायचं, हा वेगळाच मुद्दा आहे. त्याच्यावरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केला आहे, तरी पण एक्झामच्या पूर्वी मी डेफिनेटली एक व्हिडिओ अपलोड करेन, कारण तो गोंधळ बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डोक्यात असलेला मला जाणून येतोय. ठीक आहे, तर आय होप जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या गोष्टी तुम्हाला पटल्या असतील आणि तुम्ही हे ट्राय करून पाहाल. आयोगाचे पेपर एकदा सोडवून पहा. जर तुम्हाला ते पेपर इझी वाटत असतील तर मग इझी वाटतात म्हणून मी आयोगाचे पेपर सोडवणार नाही, आयोगाच्या पेपरचं एक्सप्लेनेशन करणार नाही, हा भ्रम डोक्यातून काढून टाका. कारण जो पेपर तुम्हाला येणार आहे, ज्या पेपरमध्ये मार्क्स मिळवून तुम्हाला पोस्ट मिळवायचे, तो पेपर पण आयोगाचाच असणार आहे. ठीक आहे, तर जे काही सांगितलं ते समजलं असेल अशी आशा आहे. जर समजलं असेल आणि हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा. एक्झामपूर्वी शेअर करा, कारण बरेच जण आत्ता त्या मनस्थितीमध्ये आहेत की काय करायचं नक्की हे समजत नाही आहे. ठीक आहे, आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज युजफुल वाटत असतील तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.